नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ही ई-के-वाय-सी करून जर तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल, तर तुम्हाला एक काम करायचं आहे. त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ज्या लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना एक काम करायचं आहे. त्यांना एक विनंती अर्ज महिला व बालविकास विभाग तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे किंवा जर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज स्वीकारत असतील तर त्यांच्याकडेही हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. तर या अर्जाचा नमुना आपण पाहणार आहोत आणि तो अर्ज कसा भरायचा आहे, त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडायची आहेत याचीही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग प्रकारचा एक विनंती अर्ज आहे. यामध्ये प्रति तुम्ही पाहू शकता तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेब, त्यानंतर तुम्हाला इथं तालुका द्यायचा आहे, तुमचा जिल्हा लिहायचा आहे. विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेला डीबीटी लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात यावा याबाबत. महोदय, मी खाली सही करणार अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे. मी सत्यप्रतिज्ञेवर नमूद करते की के-वाय-सी प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या के-वाय-सी मध्ये त्रुटी झाल्याचे मला लाभ थांबवण्यात आला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही. माझ्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नाही. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करण्यात यावा ही नम्र विनंती. आपण योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू. यामध्ये अर्जदाराचं नाव म्हणजे ज्या महिलेचा लाभ बंद झालेला आहे त्यांचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, आधार कार्ड क्रमांक, अर्ज क्रमांक तुमच्याकडे असेल तर टाका, अन्यथा नाही टाकला तरी चालेल. ठिकाण, दिनांक, मोबाईल क्रमांक आणि यासोबत तुम्हाला लाडक्या बहिणीचे आधार कार्डची झेरॉक्स आणि रेशन कार्डची झेरॉक्स जोडायची आहे. त्यानंतर इथं सिग्नेचर करायची आहे आणि याची एक कॉपी तुम्हाला महिला व बालविकास विभाग तालुका किंवा जिल्हा कार्यालयाकडे द्यायची आहे. त्याची तुम्हाला पोहोच घ्यायची आहे. तुमच्या अर्जावर नक्कीच विचार केला जाईल, तुमची फेर तपासणी केली जाईल आणि तुम्ही जर खरंच पात्र असाल तर तुमचा लाभ पूर्ववतपणे सुरू करण्यात येईल. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. तुम्हाला या अर्जाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला लेटेस्ट अपडेट प्राप्त करायचे असतील तर आपलं WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल हे असून तेही तुम्ही जॉईन करायला विसरू नका.